आता तुम्ही विचार करत असाल की ह्या पोटलीमधून ही काय काढते, तर हे आहे अंकुरित रागी. आता हे अंकुरित करण्याचं प्रोसिजर खूप सिंपल असतं. जसं आपण दुसरे धान्य जे आहेत कडधान्य त्यांना अंकुरित करतो, सेम तसंच आहे. त्यांना आधी भिजू घालायचं वॉश करून छान, आणि मग एक रात्र भिजल्यानंतर त्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. छानपैकी अंकुरित होतात आणि हे खरंच इतके टेस्टी आणि इतके हेल्दी गोष्ट बनलेली ना. आणि लहान मुलं आहेत म्हटल्यावर काही ना काहीतरी हेल्दी बनवावंच लागतं. तर ह्याचं खूप छान असं टेस्टी असं हेल्दी असं मी डोसा बनवलेला, आणि हा इतका टेस्टी झालेला, मुलांना तर इतका आवडलेला. आणि डोसा म्हटल्यावर उडदाची डाळ तर आलीच. उडदाच्या डाळीमध्ये थोडी मेथी टाकून त्यालाही चांगलं भिजून घेतलं की 6-7 तास, आणि मग त्याचं वाटण बनवून घेतलं, आणि वाटण छान एकपैकी एकजीव असं मिक्स करून घेतलं, आणि मग फॉर्मेंटेड व्हायला रात्र सारी ठेवून दिलं. मस्त फॉर्मेंटेड झालेलं, इतकं छान फॉर्मेंट झालेलं ना, आणि डोसे इतके छान क्रिस्पी झालेले ना. आणि आठवते ना लास्ट वेळेला जो व्हिडिओ मी बनवलेला गुजराती छुंद्याचा, हा लिटरली मी त्या छुंद्यासोबत खाल्ला. इतका भारी, इतका यम्मी झाला ना, खूप छान झालेला.